सिनेमा आहे। सिद्धार्थ साळवी यांनी हा सिनेमा लिहिलेला आहे वडापाव। महाराष्ट्रामध्ये लोक जेव्हा आपापल्या प्रांतातल्या पदार्थांचा बिझनेस करत होते, आता खरं बघायला गेलं तर ह्या फिल्मचं टायटल जे आहे वडापाव हे खरं तर एक वेगळं नाव आहे। म्हणजे वडापाव तर खूपच प्रचलित आहे। मुंबई म्हटलं की वडापाव असं लोक याची ओळख आहे वडापावची। कारण की जेव्हा वडापावाची निर्मिती झाली तेव्हा ज्यांनी ती निर्मिती केली ते दादर स्टेशनला आधी त्यांचा एक छोटासा स्टॉल आहे। म्हणजे ज्यांनी निर्मिती केली त्या तो व्यक्ती तो दादर स्टेशनच्या बाहेर आपला एक 4x4चा टेबल लावतो। म्हणजे त्याचा मुलगा आणि ती व्यक्ती ती वडापाव विकते, जिथे तो फेमस वडा आहे। पण तरी सुद्धा खऱ्या अर्थानं ज्या माणसाला त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि ते इतर लोकच त्या वडापावच्या बिझनेसवरती खूप मोठे झालेले आहेत। मराठी माणसांनी वडापावचा शोध लावला आणि हा वडापाव एवढा फेमस झाला की फक्त मुंबई पुरताच सीमित राहिला ना, तर हा UK मध्येही वडापाव फेमस झालेला आहे तो या सिनेमाद्वारे। कारण की ही जी गोष्ट आहे टीजर म्हणून दिसते की UK मध्येही गाणं वडापाव वडा, म्हणजे ते गाणं पण तिकडे त्यांनी पिक्चराइज केलंय वडापाव हे टायटल देऊन। तर वडापाव हे टायटल दिलेलं आहे या सिनेमाला आणि वडापाव काय असू शकतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। पण ही जी गोष्ट आहे ती या गोष्टीला वडापावला एक टॅगलाईन दिलेली आहे, गोड कुटुंबाची तिखट गोष्ट, लव्ह स्टोरी आहे। आता ही लव्ह स्टोरी कशी आहे, काय आहे, वडापाव कोण आहे, म्हणजे पाव कोण आहे, वडा कोण आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की या लव्ह स्टोरीमध्ये वड्याबरोबर जे पाव, म्हणजे पावामध्ये वडा ठेवल्यानंतर जी काही वड्याची अवस्था होते तशीच काहीतरी गोष्ट या सिनेमामध्ये असेल की एखादा वडा आहे त्याला पावाने जे काही असं मध्ये दाबून त्याचा चेंदामेंदा केलाय, अशाच गुंतेला हा सिनेमा असावा। कारण की काय आहे की प्रत्येक पावाची टेस्ट वेगळी, वड्याची टेस्ट वेगळी, तसेच या सिनेमाची गोष्टही खूप टेस्टी असेल हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं ठाकूर के बिंदास बोलमेमध्ये। कारण प्रसाद ओक हा एक उत्तम नट, एक उत्तम माणूस आणि उत्तम दिग्दर्शक खूप छान छान सिनेमे घेऊन येतोय, प्रयत्न खूप छान करतोय आणि मराठी इंडस्ट्रीला जीवित ठेवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर चांगले सिनेमे लोकांसाठी घेऊन येणं हा एक त्याचा करिअरचा भाग आहे असं मला वाटतं। कारण की प्रसाद एक खूप हुशार आणि चांगला नट असल्यामुळे त्याला एक नटाला काय हवं आणि नट काय एक्सपेक्ट करतो हे सगळं त्याला माहिती आहे, जाणीव आहे त्या सगळ्या गोष्टीची, आणि म्हणून तो एक चांगला सिनेमा घेऊन प्रेक्षकांसाठी येतोय वडापाव। आता वडापाव UK मध्ये शूट केलाय, नंतर तो पुन्हा आपल्या मुंबईमध्ये आहे। पण काय आहे ना की वडापाव UK मध्ये घेऊन एखादा, म्हणजे मला असं वाटतं की याच्यामध्ये एक मराठी माणूस येतो UK मध्ये जाऊन वडापाव हा विकू लागतो।